हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा व्लॉग होणार आहे माझ्या इंटरव्ह्यूबद्दल। दुसरा इंटरव्ह्यूचा व्लॉग असेल। पहिला व्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा आणि मग हा बघा। आता बघू इंटरव्ह्यूमध्ये काय होणार आहे। आज माझ्याकडे कार आहे तर बाईक कारने जाईन। तर या व्लॉगमध्ये पुढे काय काय होणार आहे ते शेवटपर्यंत बघा। तर आता आपण निघूया, कारण का मला परत आज पण 11 वाजता जायचं, बट आता वाजले 10। सो लेट्स गो, पटकन निघतो। तर गाडी काढत होतो ते बघा, गाडीमध्ये होते, त्याला काढायला सांगितलं। एक मिनिट, हा निघेल। तर आता चाललोय बाईक कारनी। तर थोडा ॲनिमेशन शॉर्ट दाखवतो। हा निघेल, ॲनिमेशन शॉर्ट दाखवतो आणि मग जाऊ आपण। पोचल्यावर तर दाखवतो काय होतं। हां हो, तर गाडी काढतो आणि डायरेक्ट पोचल्यावरच दाखवतो कंपनी। तर जस्ट आता कंपनीच्या इथं पोचलेलो आहे। तर ही आहे कंपनी आणि आता मला एक ऑफर लेटर आलेला आहे। तर त्यांनी सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा। तर बघू आता डॉक्युमेंट्स त्यांना देत आहे आणि इथं पण इंटरव्ह्यू देत आहे। आता होप्स वाढलेले आहेत एक जॉब भेटला आहे म्हणून, पण बघू इथं कसं होतं आहे। बघा ही कंपनी, इकडनं गेट आहे। तर पहिलं डॉक्युमेंट सेंड करतो, मग तुम्हाला आतून दाखवतो। तर तिकडून सांगितलं मला की इकडे जा, आमची दुसरी काहीतरी फर्म आहे प्लाझ्मा। 2 कुठल्या तरी गर्ल्स होत्या तिकडे आहेत बघा। हां, तर त्यांना पण सोडायला सांगितलेलं। सो बघू आता पुढे काय होतं आहे। इथे काहीतरी तो हे करते, विजिटर पास करते, एक कंपनी आहे। आणि बघू शकतो आता काहीतरी प्लाझ्माचे प्रोडक्ट्स वाटतं। तर जाऊन बघतो इंटरव्ह्यू कसे जाते ते। वेगळं अशी दिसते, साईडून अशी दिसते। सो आज जाऊन बघू इंटरव्ह्यू कसे जातात ते। केबिनमधनं निघालो आणि इंटरव्ह्यू तर मस्त होती, म्हणजे त्याने सांगितलं की असं तसं आहे, थांबा कंटिन्यू करू आपण। तर अशी इंटरव्ह्यू तर चांगली होती, त्याने समजवला आणि मस्त वाटली कंपनी। शिकायला खूप भेटेल या कंपनीत। तर मंडेला त्याने सांगितलं की टेक्निकल राऊंड होईल आणि तर मंडेला बघू। आता थांबा एक मिनटं, या बाहेर जाऊन बोलतो आता। तर कंपनी खरंच चांगली आहे, म्हणजे प्लाझ्मा कंपनी, शिकवण्यासारखं भेटेल। अँड त्या सरांनी पण चांगला सांगितलं, म्हणजे HR होता तो, त्याने सांगितलं की अभ्यास करून ये। तर बघू आता ते सर घेतील की नाही। त्यांना बोललो की 18,000 द्या मला, इन हँड 18, बाकीचा काय PF कट करायला। सो हा इंटरव्ह्यू तर झालेले आहे। तर हा व्लॉग आपण कधी कंटिन्यू करू माहिती आहे, ते मंडेला जेव्हा करतील ना, सांगतील ना, तेव्हा आपण एंड करू। तोपर्यंत बघत राहा। हे गाईज, हा व्लॉग मी खूप दिवसांनी कंटिन्यू करते, कारण की त्या दिवशी मी व्लॉग करण्याचं विसरूनच गेलो। कारण याचं कारण म्हणजे मी जस्ट बघितलं असेल तुम्ही की मी इंटरव्ह्यू देऊन मला सांगितलं की मंडेला सर वगैरे भेटतील। त्याच्यानंतर मग मी घरी चाललेलो, बट मला बाय रोडमध्येच कॉल आला की आमचे सर आहेत म्हणून आणि तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता का म्हणून, फायनल इंटरव्ह्यूला। तर ठीक आहे, येऊ शकतो। सो मी गेलतो हाफ रोडवर आणि रिटर्न आलो। मग आमचे जे बॉस होते कंपनीचे ते भेटले। सो त्यांच्यासोबत माझी इंटरव्ह्यू होती। मग त्यांनी मला विचारलं तू जॉब करशील का, तुम्ही 1 वर्ष काय केलास, 1 वर्ष कुठे होतास, तुझे मम्मी पप्पा काय करतात, तू कुठल्या कंडिशनमध्ये जॉब करू शकतोस का, खूप सारे प्रश्न विचारले त्याने। एकदम मेंटली खूप मला असं मेंटली माझी स्टेबिलिटी चेक केली की मी हा जॉब करू शकतो की नाही। खूप सारे प्रश्न विचारले। नंतर प्रश्न विचारून झाले, त्याच्यानंतर मग त्यांनी मला प्लांटमध्ये नेलं की प्लांटमध्ये आमच्या काय प्रोसेस असतात, त्याचा खूप आवाज असतो। मग त्या आवाजात मला
अर्धा एक तास असं ठेवलं, चेक केला की या एवढ्या आवाजात तू काम करू शकतोस की नाही. त्याच्यानंतर मला काही इन्स्ट्रुमेंट वापरायला सांगितले, वर्नियर वापरायला सांगितलं, मायक्रोमीटर सांगितलं की असं असं आहे, हे तुझं काम आहे. लगभग मला अर्धा एक तास तिकडे थांबवलं असेल. डायरेक्ट म्हणजे त्याने प्लांटमध्ये सोडलेलं. त्याने मला चेक करायचं होतं की मी जॉब करू शकतो की नाही. मला जेवढं आठवतं तेवढं मी सांगते, बाकी ठीक आहे. आणि वरून माझी ताई पण बाहेर थांबलेली, ती पण मला कॉल करत होती की चल म्हणून जायचं लवकर लवकर. पण मी सांगितलं की असं असं रिझन आहे. मग त्याच्यानंतर अर्धा एक तास झाला आणि मग रिटर्न आलो. त्याच्यानंतर पण त्याने खूप विचारलं की तू करू शकतोस का, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, मग तुला जॉब का पाहिजे. त्याचे पण मी त्यांना आन्सर दिले चांगल्या प्रकारे, म्हणजे त्यांना असे वाटतील असे. मग लास्टला ते बोलले तू वाटतोस हंबल म्हणून. सो तरी पण ते घेत नव्हते. त्याच्यानंतर पण ते बोलले की ठीक आहे, 2 दिवस असंच ये विदाऊट पेनी आणि बघ तुला जमते की नाही. तरी पण मी हो बोललो. बट मग माझ्या इंटरव्ह्यूने कदाचित ते इम्प्रेस झाले असते. सो ते बोलले ठीक आहे, बट तुला घेऊ आम्ही, रिक्रूट करू, बट ॲज अप्रेंटिसशिप म्हणून, ट्रेनिंग म्हणून तू 3 महिने आम्ही चेक करू की तुझा कसा एक्सपिरियन्स आहे, तू शिकतोस की नाही वगैरे वगैरे. सो फायनली मला एक जॉब भेटलाय. आणि खूप साऱ्या 4-5 रिजेक्शन होऊन, खूप साऱ्या गोष्टींना हँडल करून मला एक फायनली जॉब भेटलाय. आणि हां, मी जॉबचा फर्स्ट डेचा माझा व्लॉग पण शूट करून झालेला आहे. सो जर तुम्हाला बघायचंच असेल तो पण, तर या काय बोलतात चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का तो नक्की या चॅनलवरती येईलच लवकरच. सो ओव्हरऑल ही स्टोरी होती माझ्या फर्स्ट जॉबची. याच्यानंतर खूप साऱ्या व्हिडिओज येतील की माझा 1 महिन्यानंतर कसा वाटतं जॉब, माझा फ्युचर प्लॅन काय आहे, मी काय काय शिकलो, तर खूप साऱ्या गोष्टी येतील. जर तुम्हाला पण माझी जर्नी बघायची असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.